नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम तुमचं शालेय स्पर्धा परीक्षा YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। जसं आता तुमची 18 फेब्रुवारीला 5वीच्या इयत्तेसाठी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की या स्कॉलरशिपच्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, त्यात विषय कोणते असतात, किती मार्काला किंवा त्याच्यात वेळ किती असतो कोणत्या याला, आणि अभ्यास कसा करायचा आणि तुम्हाला अभ्यास करण्याचे महत्त्वपूर्ण घटक कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत। चला मग आपल्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। आता ही जी 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर असतात। पहिला पेपर आहे मराठी आणि गणित पहिल्या पेपर मध्ये असतं, आणि दुसऱ्या पेपर मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असतात। आता पहिल्या पेपर मध्ये काय असतं, मराठी इथे तुम्हाला येईल 25 प्रश्न असतात आणि 50 इथे गुण आहेत तुम्हाला। या पेपर साठीचे 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, आणि गणितासाठी तुम्हाला इथे 50 प्रश्न आहेत आणि 100 गुण। इथे गणिताला राहतील तुम्हाला 50 प्रश्न आणि 100 गुण। म्हणजे पहिला पेपर हा एकूण तुमच्याकडे काय, पहिल्या पेपर मध्ये 75 प्रश्न आणि एकूण किती 150 गुण तुम्हाला असतील। आणि तसंच असेल दुसरा पेपर राहील तुमच्याकडे। दुसऱ्या पेपर मध्ये काय आहे, इथे 25 प्रश्न इंग्रजीसाठी आहेत आणि 50 गुणांसाठी ते असतील। परत 50 प्रश्न बुद्धिमत्तेचे असतील आणि त्यांच्यासाठीचा असेल 100 गुण तुम्हाला असेल। यातही तुम्हाला 150 गुण आणि 75 प्रश्न असंच असेल। म्हणजे दोन्ही पेपर मध्ये काय तुम्हाला 25 प्रश्न मराठीचे त्याला 50 गुण, म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न तुमच्याकडे आहे, आणि त्याचप्रमाणे गणिताचे 50 प्रश्न आणि त्याचे मार्क असतील तुमच्याकडे 100। खाली दुसरा पेपर असेल तुमच्याकडे, दुसऱ्या पेपरला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय आहे। इंग्रजी तुम्हाला असेल 25 मार्काला आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न असतील आणि 50 मार्क लागतील तिथे, आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला 50 प्रश्न असतील आणि 100 मार्कासाठीचे ते पेपर असेल। ह्या पेपर मध्ये तुम्हाला एक ब्रेक सुद्धा दिला जाईल, 1.5 तास हा जो आहे पेपरचा तुम्हाला वेळ असेल। आता बघूया तुमचे जे विषय आहे मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी याच्यामध्ये कोणते घटक तुमच्या परीक्षेला महत्त्वाचे आहे आणि त्या घटकांवर प्रत्येक किती प्रश्न येतात हे आपण त्याच्यामध्ये इथे आता बघणार आहे, आणि त्यातून काय शिकायचं आपल्याला। पहिलं काय आहे, समजपूर्वक वाचन। मराठीमध्ये पहिला भाग असेल तुमच्याकडे समजपूर्वक वाचन। तुम्हाला तिथे उत्तर दिलं जाईल, जाहिरात व बातम्या किंवा कविता यापैकी काही येईल, आणि याच्यावर तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील। 6 प्रश्न म्हणजे हा घटक तुम्हाला आहे 12 मार्काला, तिथे तुम्हाला हा घटक विचारला जाईल। उतारा वाचन, किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला वाचता येतं आणि वाचलेलं तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने आकलन होतं हे याच्यामध्ये तुमचं जाणून घेतलं, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न असतील तिथे। पुढचा घटक राहील तुम्हाला कार्यात्मक व्याकरण। याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, शब्दांच्या जाती, वचन, विरामचिन्हे, वाक्याचे भाग, लिंग, काळ, शुद्ध व अशुद्ध शब्द अशा पद्धतीचे हे जे घटक आहे याच्यामध्ये तुम्हाला राहतील, आणि ह्या पूर्ण घटकावर तुम्हाला राहतील 5 प्रश्न येतील, आणि हा घटक 10 मार्काला राहील तुमच्या पेपर मध्ये। पुढे आहे पुढचा घटक आहे तुम्हाला मराठीमध्ये भाषा व्यवहारात उपयोजन। आता काय, वाक्प्रचार, म्हणी, संवाद आणि सुसंगत वाक्याचा परिच्छेद, माहिती व तंत्रज्ञान, मराठी शब्द हे जे असतील तुम्हाला हे जे घटक आहे त्याच्यावर तुम्हाला 6 प्रश्न येतील पूर्ण फायनल पेपर मध्ये, आणि ते राहतील 12 मार्काला। आता शब्द संपत्ती याच्यावर काय आहे, तुम्हाला 8 प्रश्न आहे। शब्द संपत्तीमध्ये काय, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दयोग, शब्दकोडी, जोड शब्द असतील, समूहदर्शक शब्द, समूहाबद्दल शब्द असतील किंवा पिल्लू, घरदर्शक शब्द, वर्णानुक्रमणे शब्द आणि भाषा सामान्य ज्ञान हे या प्रकारचे जे घटक आहेत ते तुम्हाला इथे शब्द संपत्तीमध्ये विचारले जातील, आणि 8 मार्क 16 गुण या घटकाला तुम्हाला असतील। पुढचा विषय आहे तुमच्याकडे पहिल्याच पेपर मधला दुसरा विषय राहील गणित। गणितामध्ये पहिला घटक आहे तुमच्याकडे संख्याज्ञान। संख्याज्ञान मध्ये तुम्हाला 6 प्रश्न आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला 12 गुण हे दिलेले जातील याच्यावर। इथे पहिला घटक काय आहे, तुम्हाला संख्याज्ञान मध्ये अभ्यास करायचा आहे तर आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या लेखन हे तुम्हाला तिथे यायलाच पाहिजे। रोमन संख्यांमध्ये जे महत्त्वाचे ज्या गोष्टी असतील
जसं की 4, 5, 10, 9, परत 50, 100 ह्या पटीमधल्या ज्या संख्या असतील त्याच्याला तुम्ही कोणते चिन्ह वापरले जातात किंवा एखादा रोमन अंक दिलेला आहे आणि त्यातून एखादा अंक दिलेला आहे ते वजा करायचं आणि पुढे ते काय चिन्ह असेल ते तुम्हाला विचारलं जाईल तिथे. परत इथे काय 10 अंकापर्यंत संख्या वाचन व लेखन म्हणजे एखादी संख्या दिलेली तुम्हाला त्यात तिला अक्षरामध्ये कसं लिहिलं जातं किंवा एखादी अक्षरामध्ये संख्या दिलेली असेल तर तिला तिला संख्यांमध्ये तुम्ही कसं लिहायचं हे तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जातं. जसं 10 अंकांपर्यंतच्या संख्या तुम्हाला तिथे काय म्हणतात, किती शून्य आले, समजा 1 वर जर 7 शून्य आले तर त्याला काय म्हटलं जातं, 1 वर 5 शून्य असेल तर त्याला काय म्हटलं जातं हे तुम्हाला माहित पाहिजे. परत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत त्याचं विस्तारित स्वरूप म्हणजे स्थानिक किंमत काय आहे आणि त्याची दर्शनी किंमत किंवा प्रश्न असे विचारले जातात स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातला फरक काय आहे या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. याच्यातला शेवटचा घटक आहे तुमच्याकडे सम, विषम आणि मूळ संख्या. आता समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, मूळ संख्या, परस्पर मूळ संख्या, जोड मूळ संख्या, परत त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या हे प्रकारचे घटक जे असतील ह्या याच्यामध्ये विचारले जातील. तुम्हाला असं नाही विचारणार की यापैकी समसंख्या कोणती किंवा विषम संख्या कोणती, तिथे दिले जातील एवढ्या ह्या ज्या संख्या दिल्या जातील 5-6 संख्या किंवा 1 ते 10 पर्यंतची जी आहे त्या विषम संख्या किती आहे किंवा त्या विषम संख्यांची सरासरी काय आहे, त्यांचा गुणाकार किंवा त्यांची बेरीज काय आहे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारले जातील. पुढचा घटक आहे तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या संख्या. 1 ते 100 पर्यंत संख्या म्हणजे काय, 1 ते 100 पर्यंत 1 किती वेळा येतो, 2 किती वेळा येतो, 1 ते 100 पर्यंत 0 किती वेळा येतात, 9 किती वेळा येतात, अशा प्रकारचे तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातील. परत आहे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या. आता विचारलं जाईल 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतला फरक काय आहे किंवा 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या या दोघांची बेरीज काय आहे, हे अशा पद्धतीचे तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारले जातात. परत संख्यांचा चढता उतरता क्रम तो तुम्हाला तिथे लावायला सांगतो. पुढे बघूया दुसरं प्रकरण असेल तुमच्याकडे संख्यावरील क्रिया. आता संख्यावरच्या 4 क्रिया तुम्हाला माहिती, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, त्याचे तुम्हाला प्रश्न येतील. परत पदावली सोडवायला दिल्या जातील आणि संख्यांचे अवयव किंवा गुणिले तुम्हाला काढायला लावतील. पदावलीमध्ये तुम्हाला माहिती ते बॉडमास रूलचा जो वापर आहे तो तिथे करायला लावतील त्याच्यामध्ये, हे तुम्हाला पदावलीमध्ये. आणि संख्यांचे अवयव म्हणजे एखादी संख्या दिली जाईल आणि खाली तिचे किती अवयव पडतात किंवा तिचे कोणते कोणते अवयव आहे, कोणत्या त्या संख्येला पूर्ण भाग कोणत्या संख्यांनी जातो ह्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न तिथे विचारले जातील. पुढचा आहे अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये काय, व्यवहारी अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, अपूर्णांक रूपांतर आणि दशांश अपूर्णांक यावरच्या ज्या क्रिया असतील किंवा यांना कशा पद्धतीने लिहिलं जातं हे असे तुम्हाला याची बेरीज वजाबाकी करणं किंवा अपूर्णांकांचा चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि या घटकावर किती 7 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पुढे आहे मापन आणि महत्व मापन. याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. याच्यात दशमान, परिमाणे, कालमापन, दिनदर्शिका, कागद मापन, नाणी व नोटा. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला, आता जर नाणी व नोटा जर समजलं तर 1 रुपया म्हणजे किती पैसे किंवा असं सांगितलं जाईल की याच्याकडे 12 रुपये आहे तर त्याच्याकडे 50 पैशाचे इतके नाणी असतील आणि 2 रुपयाचे एवढे नाणी आहे, 5 रुपयाचे एवढे नाणी आहे तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. कागद मापन जे कागदाचं मापन आहे, दस्ता, रिम, हे तुम्हाला इथे पाठच करावं लागणार आहे. दिनदर्शिका याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की जर आज 7 फेब्रुवारी 2023 आहे तर पुढच्या वर्षीच्या म्हणजे 7 फेब्रुवारी 2024 ला कोणता वार असेल या पद्धतीचे जे आहे तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जातील. कालमापन म्हणजे तुम्हाला वेळेचं हे यायला पाहिजे की 1 मिनिट म्हणजे किती सेकंड, 1 तास म्हणजे किती मिनिट, या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ते कन्वर्जन तुम्हाला इथे विचारले जातील किंवा अशा पद्धतीचे कन्वर्जन करून तुम्हाला तिथे गणित सोडवावे लागतील. पुढचा घटक आहे व्यावहारिक गणित. आता व्यावहारिक गणित काय, नफा तोटा, शेकडेवारी आणि सरळवार हे जे घटक आहे, जर तुम्ही 5वीचे विद्यार्थी आहात, तुम्ही नवोदय विद्यालयाची जर प्रवेश परीक्षा दिलेली असेल तर याच्यामध्ये आपण मागचे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले असेल तर ह्या ज्या घटकांवर आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतलेली, नफा तोटा, शेकडेवारी आणि सरळ व्याज.
कशा पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केले जातात किंवा त्याच्या शॉर्ट ट्रिक्स काय आहेत ते आपण तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये. पुढचा घटक बघूया. पुढचा घटक जो आहे भूमितीचा घटक आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 7 प्रश्न विचारले जातात. आता पहिला घटक काय, त्याच्यामध्ये कोन आणि कोनांचे प्रकार. आता कोन किती असतं, कोणते कोणते कोन असतात, जसं लघु कोन आहे, काटकोन आहे, विशाल कोन आहे, अशा पद्धतीचे जे कोन आहेत तुमच्याकडे, तर त्या कोनांचे प्रकार काय आहेत किंवा लघुकोन कशाला म्हटलं जातं, विशाल कोन कोणता असतो, काटकोन कोणता असतो किंवा सरळ कोन कोणता आहे, या पद्धतीचे जे प्रश्न आहेत तुम्हाला कोनांवर विचारले जातील. किंवा एखादी आकृती दिलेली जातील, त्याच्यातले 3 कोन दिलेले आहे आणि एका कोनाचं माप तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. विरुद्ध कोन काढायला लावतील ते तुम्हाला किंवा समांतर कोन काढायला लावतील. अशा पद्धतीचे प्रश्न जे असतील तुम्हाला कोन व कोनांचे प्रकार याच्यामध्ये विचारले जाईल. परत समांतर रेषा व लंब रेषा हे जे तुम्हाला आहे याच्यातले जे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायला. परत इथे त्रिकोण, आयत, चौरस. त्रिकोण, आयत, चौरस याचं काय, क्षेत्रफळ काढा किंवा परिमिती काढा. नाहीतर तुम्हाला असं दिले जाईल एखादी लांबी आणि परिमिती दिलेली आहे, रुंदी काढायची आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या आयताचं क्षेत्रफळ काढा, असे प्रश्न विचारले जातील तुम्हाला. किंवा असं सांगितलं जायचं आयताची आणि चौरसाची परिमिती ही सारखीच आहे. तर जर मग आयताची एक बाजू ही आहे, आयताची एक बाजू XY काही पण असेल, तर त्याच्यावरून तुम्ही चौरसाचं क्षेत्रफळ काढा. अशा पद्धतीचे तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जातील. आणि वर्तुळ व परिमिती. आता वर्तुळात याच्यात आहे वर्तुळाची परिमिती आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ, त्रिज्या वगैरे हे जे काय असतील ते तुम्हाला तिथे काढायला लावले जाते. आता पुढे काय, क्षेत्रफळाचे त्रिमिती वस्तू, आकृतीबंध, इष्टिकाचिती घन, ह्या पद्धतीचे जे प्रश्न असतील, आकृतीबंध आणि इष्टिकाचिती घन, त्रिमिती वस्तू, हे जे प्रश्न आहे त्रिमिती वस्तू आणि आकृतीबंध हे खूप छोटे आणि सरळ सॉल्व्ह होणारे प्रश्न आहेत. तर 1 मिनिटात सॉल्व्ह होतील बघितल्या. जर तुम्हाला त्या प्रश्नांची आयडिया जर येऊन गेलेली असेल प्रॅक्टिस मध्ये, तर तुम्हाला ते खूप सोपे जातील सोडवायला. इष्टिकाचिती आणि घन याच्यामध्येही तुम्हाला क्षेत्रफळ वगैरे काढायला सांगितलं जाईल इष्टिकाचितीचं. किंवा असा प्रश्न दिला जाईल की ह्या XYZ मापाचे जर एक डब्बा असेल आणि ABC मापाच्या इष्टिकाचितीमध्ये त्याचे किती डब्बे बसतील, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. तर आलेख जे आहे, आलेखावर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. जसं चित्र आलेख, आता आपण तुम्ही 20 तारखेला नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चित्र आलेख आलेला होता. त्यात काय, पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांमधला फरक तुम्हाला काढायचा होता. अशाच पद्धतीचे आहे चित्र आलेख तुम्हालाही परीक्षेमध्ये येतील. आता इथे काय, पेपर दुसरा, पेपर पहिल्या विषयीचे जे सगळे प्रश्न आहेत, म्हणजे कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात हे आपण तिथे बघितलेलं आहे. तसंच आता पेपर 2 मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय आहेत. तर यामधले कोणते घटक किंवा त्याला तुम्ही किती प्रायोरिटी द्यायला पाहिजे हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. इंग्लिश मध्ये बघूया. इंग्लिश मध्ये पहिला जो घटक आहे लेटर अँड अल्फाबेट, याच्यावर तुम्हाला एकच प्रश्न विचारला जातो. लेटर, वर्ड्स, अल्फाबेट, फॉर्मेशन ऑफ वर्ड, किंवा असे अक्षर दिलेले जातील, लेटर दिले जातील, त्याच्यातून एक शब्द बनवा असं तुम्हाला तिथे सांगितलेलं राहील. किंवा काही पिक्चर दिले असतील, फोटोग्राफ तिथे पेपरमध्ये, त्याचं नाव तुम्हाला इंग्लिश मध्ये लेटर लिहायचं आहे. अशा पद्धतीचे जे प्रश्न असतील तुम्हाला ह्या घटकावर येतील. वोकॅब्युलरी म्हणजे काय, जसं तिकडे शब्द संपत्ती आहे मराठीमध्ये, तशी तिथे वोकॅब्युलरी राहील. इथे काय, रिलेटेड वर्ड्स, कोरिलेशन वर्ड, सिमिलर अँड अपोजिट मिनिंग वर्ड, रायमिंग वर्ड, हे तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातील. रायमिंग वर्ड, सिमिलर अँड अपोजिट वर्ड याच्यावर तुम्हाला किती, पूर्ण 6 प्रश्न विचारले जातील वोकॅब्युलरीवर. आता इथे नेम, ॲडवर्ड्स, ॲनिमल, साऊंड्स हे जे आहे तुम्हाला वोकॅब्युलरी मध्ये येईल. कंपॅरिझन येईल. नेम ॲट कलर्स, शेप, व्हेजिटेबल, फ्रूट, सराउंडिंग, ऑब्जेक्ट नेम, हे सगळं जे आहे तुम्हाला वोकॅब्युलरी मध्ये येईल. आता या घटकाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहे, इथे वोकॅब्युलरी म्हणा इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये तुम्ही शब्द संपत्ती म्हणा, ह्या घटकाचा जर अभ्यास करायचा असेल, जर तुम्ही टेस्ट सराव प्रश्नपत्रिका सोडवत असाल स्कॉलरशिपच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात, 4 पर्याय असतात प्रश्नामध्ये. तर एक पर्याय तर तुम्हाला माहिती बरोबर आहे, पण उरलेल्या 3 पर्यायांचे काय अर्थ आहे, ते कुठे रिलेट होतात का, किंवा त्याचे अपोजिट वर्ड्स काय आहे, त्याचं सेम मिनिंग, सिनॉनिम्स काय, हे तुम्हाला तिथे
काढायचंय किंवा त्याचं रायमिंग वर्ड्स काय, हे जे 4 उरलेले 3 ऑप्शन्स आहे त्याच्यात तुम्ही त्याचा विचार करायचा आहे. कारण तुम्हाला जे असेल येणारी जी परीक्षा आहे 18 तारखेची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेच शब्द रिपीट होतील. फक्त मागचे जे पेपर आहेत तुमचे स्कॉलरशिपचे त्याच्यातून तुम्हाला हा डाटा घ्यायचा आहे. जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही त्याच्यावरही एखादा व्हिडिओ घेऊन येऊ, पण जर नाही तर मग अशा वेळेला हे तुमचं तुम्ही कसं हे करायचंय, अनालाइज करायचंय त्या पेपरला, हे तर मी सांगितलेलंच आहे. फक्त समजा जर एखादा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, ओल्ड हा वर्ड आहे त्याचा अपोजिट वर्ड काढायला सांगितलेला आहे आणि तिथे तुम्हाला असे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. इथे पहिल्या दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे की याचं जे न्यू आहे अपोजिट वर्ड, तर हे करेक्ट आहे. पण उरलेले जे 3 पर्याय असतील तर याचे सुद्धा तुम्हाला अपोजिट वर्ड काय आहे हे तुम्हाला माहित करून घ्यायचे. म्हणजे काय आहे ना, एका प्रश्नामधनं तुम्ही 3 प्रश्न तयार करताय स्वतःचे स्वतः, आणि अशाच पद्धतीचे प्रश्न असतील, ते जे ऑप्शन्स असतील तेच प्रश्न जे असतील ना, तुम्हाला जो येणारा पेपर आहे 18 फेब्रुवारीचा त्याला असतील त्या पद्धतीचे. पुढचा घटक बघूया, पंक्च्युएशन मार्क. आता पंक्च्युएशन मार्क काय, आता एखादं सेंटेन्स दिलेलं आहे तुम्हाला, सेंटेन्स मध्ये काय, जर सुरुवात त्याची स्मॉल लेटर्सनी केलेली आहे, कुठे क्वेश्चन मार्क द्यायचा होता, कुठेतरी कॉमा द्यायचा होता किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा होता, फुल स्टॉप द्यायचा होता, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतील ते म्हणजे एक नॉर्मल सेंटेन्स दिलं जाईल तुम्हाला आणि त्याला करेक्ट करा असं तुम्हाला तिथे सांगितलं जाईल पेपरमध्ये. आता इन्फॉर्मेशन अबाउट डेज ऑफ वीक्स, मंथ आणि कार्डिनल नंबर, ऑर्डिनल नंबर, डायरेक्शन, मॅप, टाइम, क्लॉक, या पद्धतीची जी माहिती आहे तुम्हाला पाहिजे असेल. डेज ऑफ वीक्स किती असतात, कोणते असतात, किंवा डे आफ्टर टुमारो, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत तुम्हाला तिथे विचारले जातील. द क्रिएटिव्ह थिंकिंग, SMS, ॲडव्हर्टाइजमेंट, पझल, रिडल, यावर तुम्हाला 3 प्रश्न. हा घटक जो आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, हा जो मराठीला आहे तुम्हाला तो सगळ्यात पहिले यायला जाईल आणि याच्यामध्ये थोडासा शेवटून आलेला आहे हा घटक. तर याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये येतील किंवा इथे असं गाळलेल्या जागा वगैरे दिलेल्या असतील त्याच्यामध्ये ते शब्द भरायचे, की एखादा पॅसेज दिलेला आहे तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तुम्हाला यात येतील. आता स्टॉक एक्सप्रेशन, मेकिंग क्वेश्चन, ग्रेटिंग, इन्स्ट्रक्शन फॉलो, सिकिंग परमिशन, याच्यामध्ये हे जे घटक आहे तुम्हाला हे विचारले जातात. याच्यात फक्त चढता क्रम, उतरता क्रम लावा किंवा योग्य क्रमाने लावा, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तुम्हाला विचारले जातात. आता मिसलेनियस म्हणजे जे आहे आर्टिकल, प्रिपोजिशन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, सेंटेन्स फॉर्मेशन, सिंग्युलर अँड प्लुरल, आणि हे जे घटक आहे तुम्हाला मिसलेनियस मध्ये येतील त्याच्यावर 3 प्रश्न आहेत. जर तुमचा हा पॉइंट व्यवस्थित झालेला नसेल तर अशा वेळेला तुम्ही याला स्किप करू शकता, कारण आता वेळ नाहीये ते करण्याची. परत कॉम्प्रेन्शन मध्ये काय, तुम्हाला पॅसेज दिला जाईल आणि पॅसेजवरचे जे उत्तर आहे, उतार्यावरचे जे उत्तर असतील तुम्हाला तिथे ते सॉल्व्ह करायचे पॅसेजला बघून. आता पुढचा घटक बघूया आपण, बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला किती प्रश्न आहेत, 50 प्रश्न असतील 100 मार्काला. त्याच्यातले कोणते घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत हे आपण या व्हिडिओ मधनं बघणार आहोत. आकलन मध्ये काय, सूचना फलक, संख्या मालिका, इंग्रजी वर्णमाला असं तुम्हाला दिलं जाईल. आकलन, आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, संख्या मालिका दिलेली आहे. समजा आता दिलेलं आहे 4, 16, 32, 64 किंवा असं दिलेलं आहे 4, 9, 16, 25 आणि याच्या पुढचे दोन संख्या तुम्हाला काढायला सांगितलेल्या आहे. तर ह्या संख्या मालिकेमध्ये असे प्रश्न विचारले जातील. आता इंग्रजी वर्णमाला मध्ये काय दिले जातील तुम्हाला, 2-3 अक्षर दिले जातील असे ABC ला जर XYZ असं लिहितात तर PQR ला काय लिहिलं जाईल हे तुम्हाला तिथे काढायचंय. जसं की इंग्रजीतले जे A ते A to Z पर्यंतच्या प्रत्येक लेटरला काय नंबर येतो हे तुम्हाला आधीच माहिती पाहिजे. सरळ आणि उलट्या क्रमाने सुद्धा हे टू A पासून पण आणि A to Z पर्यंत सुद्धा हे तुम्हाला माहित पाहिजे असतं. आता वर्गीकरण, शब्द, आकृत्या आणि संख्या याचं जे वर्गीकरण आहे ते तुम्हाला बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहे ते बघितल्यावर तुम्हाला कळून जात जाईल हे काय.
आणि क्रम ओळखणे, संख्या, चिन्ह, आकृती आणि सुगीचे पद. आता जर समजा अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्याच्यात विचारलं तुम्हाला कोणती समान आकृती आहे, कोणती वेगळी आकृती आहे, किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं की आरशात पाहिल्यावर किंवा पाण्यात पाहिल्यावर ही आकृती कशी दिसेल, किंवा एखादी आकृती दिलेली आहे. आता ही जी एक आकृती आहे अशी दिलेली आहे, अशी आपल्याला तयार करायची ती समजा, आणि पहिल्या पर्यायात अशी दिलेली आहे, दुसऱ्या याच्यात अशी, तिसऱ्यामध्ये अशी, तर चौथी आकृती काय हे तुम्हाला तिथे काढायला सांगितले जातील. किंवा अशा 4 आकृत्या दिलेल्या असतील आणि चौथी आकृती परत ही दिलेली, तर यातली चुकीची आकृती कोणती हे काढायला तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. पुढचा घटक आहे तर्कसंगती व अनुमान. याच्यामध्ये काय, वय, नातेसंबंध, इतर आणि आकृत्या मोजणे. आता वय असं याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातील, जर समजा राजू आणि राजूच्या आईच्या वयाची बेरीज दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 4 वर्षानंतर राजूचे वय काय असेल, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतील, किंवा सांगितलेलं आहे की 3 मुलांच्या वयांची सरासरी दिलेली आहे की XYZ अमाऊंट दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये ते सगळ्यात लहान मुलाचे वय तुम्हाला काढायला लावतील किंवा मोठ्या मुलाचे वय काढा, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले. नातेसंबंध, नातेसंबंधामध्ये काय, रीमा ही आतेची बहीण आहे, मग तो तिचा भाऊ होईल आणि मग तो जो XYZ मुलगा असेल किंवा मुलगी ते तिचे नातलग, म्हणजे त्यांच्यामध्ये काय नातं आहे हे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तिथे. आकृती मोजणे आणि प्रतिबिंब व प्रतिमा. आता हे तर विचार सांगितलंच होतं तेव्हा, काय, जल प्रतिबिंब व आरशातील प्रतिमा. आता जर तुम्हाला सांगितलं हे प्रश्न जर सॉल्व्ह नाही करता येते, तुमच्याकडे पेपर असतो, तर जो पेपर आहे ह्या बाजूला समजा तुमच्या इथे आरशातील प्रतिमा दिलेली आहे, तर काय करायचं, त्याला थोडंसं असं वरती हे करायचं त्या पेपरला, म्हणजे बॅक साईडला जी इमेज तयार होईल, तुमच्या जी शॅडो तयार होत असते ती जी असेल तुमची ती आरशातली प्रतिमा, म्हणजे हे जे एक आहे ती एक चिडिंग टाईपची गोष्ट आहे. तुम्ही त्याला तशा पद्धतीने त्या आरशातील प्रतिमा किंवा जल प्रतिबिंब तुम्ही त्या आकृतीचं काढू शकता. म्हणजे त्याला थोडंसं असं वरती हे करायचं पेपरला आणि थोडं त्याच्यावर प्रकाश पडला की मागच्या साईडला जे काय आहे ते कळतं आपल्याला की ती उलटी केल्यावर ती आकृती कशी दिसते. बघ, सहसंबंध, शब्द, आकृत्या, संख्या, समान पद ओळखणे, ह्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत सहसंबंधामध्ये तुम्हाला विचारले जातील. आता कूट प्रश्न काय, रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, कोडे, वेण आकृती. आता इथे रांगेतील स्थान आता सांगितलेलं आहे की ABCDEF एवढे जे मुलं आहेत तर सांगितलेलं आहे A च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर C आहे, E च्या डावीकडून 5व्या स्थानावर B आहे, अशा पद्धतीचे प्रश्न असतील तर मग तिथे सांगितलेलं आहे विचारतील प्रश्न D आणि F मध्ये कोणता व्यक्ती आहे किंवा कोण आहे, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. दिशा, आता दिशा दिली जातील की एक हा 5 किलोमीटर पूर्वेला जातो, नंतर पुन्हा तो डावीकडे वळतो 3 किलोमीटर, पुन्हा उजवीकडे वळतो 4 किलोमीटर आणि मग त्याचा जे शेवटचा आणि पहिला बिंदू आहे त्यातलं अंतर काय, अशा पद्धतीचे तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातील. किंवा तो जो शेवटी असेल तर ती त्याची शेवटची दिशा काय आहे हे तुम्हाला तिथे विचारलं जाईल. आणि दिनदर्शिकामध्ये हेच प्रश्न विचारले जातील तुम्हाला की असंच समजा एखादी तारीख दिलेली आहे, 4 वर्षानंतर ती तारखेला कोणता वार असेल, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कोडे सॉल्व्ह करायला येतील. वेन डायग्राम, वेन आकृती दिलेल्या असतील, वेन आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, आता समजा कप चहा आहे, चहा बशी आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला तर्क काढायला सांगितलेला राहील. आता गटाशी जुळणारे पद, त्याच्यामध्ये आकृत्या आणि संख्या. आता एक संख्या मालिका दिलेली असेल किंवा आकृती दिलेली असेल, त्याचा संच दिलेला आहे, त्याच्यामधून जे त्याला जुळणारं आहे पर्यायामध्ये, अशा पद्धतीचा जो प्रश्न असेल ते उत्तर तुमचं या प्रश्नाचं येतील. पुढचा असेल सांकेतिक भाषा. आता अक्षरांसाठी कोणता अक्षर आहे, अक्षरांसाठी कोणता अंक आहे, अक्षरांसाठी चिन्ह, अक्षरांसाठी अंकासाठी चिन्ह आणि अंकासाठी अंक व अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये सांकेतिक भाषेमध्ये येतील. तर आधी मी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये काय A to Z पर्यंतचे नंबर, म्हणजे 1 ते 26 पर्यंत कोणत्या लेटरला कोणता नंबर लागेल आणि Z to A उलट्या क्रमाने सुद्धा कोणत्या लेटरला कोणता नंबर लागेल हे तुम्हाला तिथे
काढायचंय. आणि हे तुम्हाला जर घरूनच व्यवस्थितपणे पाठ असेल किंवा अपोजिट लेटर जे असतात एकमेकांच्या, समजा ए च्या अपोजिट काय येईल जर त्याला रांगेत लावलं तर झेड, बी च्या वाय, सी च्या एक्स, अशा पद्धतीने तुम्हाला हे माहित पाहिजे. पुढे आहे विशेष प्रश्न असतील. विशेष प्रश्न काय आहे, याच्यासाठी तुम्हाला काही विशेष अभ्यासाची गरज नाहीये. हे फक्त तुम्ही किती चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकता, एखादी निर्णय क्षमता तुमची किती चांगल्या पद्धतीने, किंवा सामाजिक भान किंवा जे नॉलेज आहे तुमच्याकडे असेल, ज्ञान आहे, किंवा तुम्ही स्वतः काय आहात, अशा पद्धतीचे याच्यावर प्रश्न आहे. हे काही याला तुम्हाला फक्त एक कंडिशन दिली जाईल आणि त्याच्यावरून तुमचं उत्तर काय आहे हे तिथे तुम्हाला टिक करायचंय. त्याच्यावर किती 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता इथे जो पेपर आहे तुम्हाला कळलेला आहे की तुमच्याकडे 4 विषय आहे, मराठी आणि गणित. पहिल्या पेपरमध्ये मराठीला 50 प्रश्न 25 प्रश्न 50 गुण आणि गणिताला 50 प्रश्न 100 गुण. आता 150 मार्काचा तुमचा पहिला पेपर आहे. आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला असेल इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. इंग्रजीला तुमच्याकडे आहे 25 प्रश्न 50 गुण आणि बुद्धिमत्ताला तुमच्याकडे असतील 50 प्रश्न आणि 100 गुण. अशा पद्धतीने हे राहतील. आता ह्याच्यामध्ये जो कट ऑफ आहे तुमचा स्कॉलरशिपचा, जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असेल तर तुम्हाला 220 ते 230 च्या दरम्यान तुम्हाला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला एवढे मार्क लागतील. किती पैकी 300 पैकी तुम्हाला 220 ते 230 मार्क लागतील. आणि जर तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर 240 ते 250 च्या मध्ये तुम्हाला मार्क हवे असतील. हा जो असतो तुमचा एक नॉमिनल कट ऑफ राहतो तो तुमच्या आता ब्लॉक नुसार किंवा डिव्हिजन नुसार राहील तो काय आहे. पण 220 ते 230 ग्रामीण आणि 240 ते 250 हा शहरी भागांसाठीचा एवढे मार्क तुम्हाला सिक्युअर करावेच लागतात. तर या दृष्टीने जे आहे आपण सराव प्रश्नांची सिरीज घेऊन येणार आहे किंवा काही प्रॅक्टिस टेस्ट तुमच्या समोर घेऊन येऊ. पुढचे जे अपडेट्स असतील ते आपल्या या चॅनलवर मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि इतरांपर्यंतही तुम्ही शेअर करा. थँक्यू.